वेलकम टू ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मधील ध्येय एज्युकेशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ध्येय अकॅडमीचे मोफत असे ऑनलाइन क्लासेस घेत आहोत। तर बघूया आपण आता आजचा घटक। तर आजचा बुद्धिमत्ता या विषयामधील बुद्धिमत्ता यामधील अपूर्ण संख्या मालिका पूर्ण करणे। काय जी संख्या मालिका असते त्यामध्ये आपल्याला ती पूर्ण करायची असते। तर त्याने अर्धवट दिलेली असते किंवा शेवटचा मधला कोणताही एक गाळलेली असते संख्या आणि ती आपल्याला शोधायची असते। तर बघा आता अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या आयमिनरच्या एक्झाम मध्ये असणार आहेत। आयमिनरच्याच काय दुसऱ्या कोणत्याही तुम्ही एक्झाम इथून पुढे देखील विविध अशा स्पर्धा परीक्षा असतात। तर स्पर्धा परीक्षामध्ये हा घटक हमखास असतोच, संख्या मालिका पूर्ण करणे। अगदी कोणत्याही एमपीएससीच्या एक्झाम मध्ये असो किंवा कोणत्या दुसऱ्या आपण पोलीस भरती कोणत्या ज्या भरती होतात सरळ सेवेमार्फत, तर त्यामध्ये असे सगळे हा घटक असतोच। तर बघूया आपण आता आपल्याला आता बघायचंय ते कसं कसं उदाहरणे सोडवताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी। तर आपण जी संख्या मालिका आहे ती सोडवताना काय काय लक्षात ठेवलं पाहिजे बघा। बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गसंख्या, घनसंख्या यासारख्या क्रियांचा वापर करून नमुना शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। संख्या मालिका सोडवताना म्हणजे त्याचा मेन काय असतं तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग संख्या आणि घनसंख्या। ह्या बघा साधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे येईल करायला, पण वर्ग संख्या आणि घनसंख्या ही संख्या मालिका सोडवताना आपल्याला 1 ते 30 किंवा 40 पर्यंतचे वर्ग हे पाठ असले पाहिजेत आणि घनसंख्यामध्ये कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे घन तरी पाठ असले पाहिजेत। तर ह्या आपल्याला त्याच्यामधला संबंध पटकन जोडता येऊ शकतो। ते संख्या मालिका बघितली का लक्षात आली पाहिजे की यामध्ये काय आहे ते। पुढे क्रमवार संख्या, समसंख्या, क्रमवार संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या यांचा या मालिकेमध्ये समावेश होत असतो। विषम संख्यांचा म्हणजे असा डायरेक्ट नसतो तसा प्रश्न, एखाद्या वेळेला सोपा असला तर सोपे सुद्धा प्रश्न असतात आणि अवघड सुद्धा प्रश्न असतात। तर त्यामध्ये बघा क्रमवार संख्या, त्या संख्यांमधील फरक समजा तो असतो, समसंख्या असतो, विषम संख्या असतो, मूळ संख्यांचा फरक असतो। त्या संख्या असतात त्याच्यामध्ये जो फरक असतो तो आपल्याला बघायचा असतो। तो फरक समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या हे यामध्ये असतो। मालिकेतील संख्यामधील फरक किंवा गुणोत्तर तपासायचं, काय त्याच्यामध्ये फरक कितीचा आहे, आपल्याला संख्या मालिका काढताना फरक कितीचा आहे ते बघायचं। पहिल्यांदा फरकच बघावा लागतो, त्याच्यानंतर पुढच्या काय क्रिया आहेत त्या आहेत का नाही ते आपल्याला ठरवावे लागतात। तर आता प्रश्न आहेत बघा, घेतले तुम्ही, दिसतंय का तुम्हाला नीट? बघा आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते। काय काय आहे, संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 5, 17, 41, 77 आणि इथे प्रश्नचिन्ह आहे। या जागेला कोणता अंक येईल हे आपल्याला शोधायचं आहे। या जागेला कोणता अंक येईल ते शोधायचं आहे। बघा आता कसं शोधणार, पहिल्यांदा इथे काय येईल हे समजण्यासाठी आपल्याला ही संख्या आणि ही संख्या, या संख्येपासून ही संख्या कशी आली, त्याच्यानंतर ही संख्या कशी आली, ही कशी आली, तशीच ही येणार।
म्हणजे याच्याशी काय संबंध, 17चा 41शी काय संबंध, 41चा 77शी काय संबंध आहे, तोच संबंध आपल्याला या संख्येमध्ये लावून ही संख्या काढायची आहे. तर बघा आता पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला संख्या पुढे शोधायची आहे. तर सुरुवात कुठून करायची, या संख्यामधील फरकाने ही संख्या कशी वाढत गेले बघा. किती स्टेप मध्ये, 1 2 3 4 5 6, 5 पासून सुरुवात झाले, 6व्या स्टेपला ही संख्या 185 पर्यंत पोहोचलेली आहे. कितीपर्यंत, 185 पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे यांच्यामध्ये काय असू शकतं, थोड्या थोड्या फरकाने ही संख्या वाढत गेली. म्हणजे जर खूप जास्त फरकाने वाढत गेली असेल तर गुणाकार किंवा वर्ग संख्या ही असण्याची हे लॉजिक असतं, तर त्याच्या मागे शक्यता जास्त असते. पण आता याच्यामध्ये तसा गुणाकाराची शक्यता कमी वाटते. त्याच्यामुळे आपण आता आधी फरक काढून बघूया याचा. 5 आणि 17 याच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा. कितीचा फरक आहे, 16चा. कितीचा फरक आहे, 16चा. 17 आणि 41 यामध्ये कितीचा फरक आहे, 17 आणि 41 मध्ये बघा कितीचा फरक आहे, कितीचा फरक आहे, 14चा. कितीचा आहे, 14चा. आता पुढे बघा यामध्ये कितीचा फरक आहे, 41 आणि 77. फरक काढून बघायचा. 41 वजा 17, 11तून 7 गेले 4, आणि हे 41 वजा 17. बघा आता हे 11 आणि हे 3, 11तून 7 गेले, किती राहत आहेत, 4, आणि 3तून 1 गेला 2, किती राहत आहेत, 24. कितीचा फरक आहे, 24चा. 41 आणि 77, 77 आणि 41 यामध्ये कितीचा फरक आहे, 6, 7तून 4 गेले 3, कितीचा फरक आहे, कितीचा फरक आला, 36चा. पुढे कितीचा येईल बघा, पुढे कितीचा येईल, पुढे कितीचा फरक येऊ शकतो बघा बरं. आणि त्याच्यानुसार आपल्याला इथे संख्या लिहायची आहे. तर इथं 16चा, इथे 24चा, इथे 36चा, हा कितीचा वर्ग आहे, 4चा वर्ग, हा 6चा वर्ग. इथे थांबा 42 घेऊया आपण. 42 घेतलं तर इथं 25चा फरक येईल. 25चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे, 5चा वर्ग, 6चा वर्ग आणि पुढे 7चा वर्ग. 7चा वर्ग किती, 49. ही संख्या कितीने वाढले, 5 आणि 17 यामध्ये फरक कितीचा आहे, 16चा. 16 बघा, 5 आणि 17 यामध्ये कितीचा फरक आहे, 16चा. 17 आणि 42 यामध्ये कितीचा फरक आहे, 25चा.
यामध्ये कितीचा फरक आहे? यामधला फरक हा 4चा वर्ग आहे, याच्यामधील फरक हा 5चा वर्ग आहे आणि यामधील फरक हा 6चा वर्ग आहे. म्हणजे पुढचा फरक कितीचा असणार आहे? 7चा वर्ग 49. 77 अधिक 49. 9 आणि 7 किती झाले? 16. 16 6 हातच्या 1 7 आणि 8 8 आणि 4 12. काय आलं आपला उत्तर? तर बघा कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? समजलं का? याचं उत्तर काय आलं? 126. ऑप्शन नंबर 1 किती आहे? 126. पुढचा प्रश्न बघा आता. काय आहे? दिसत नाहीये का? आता दिसतंय का? ओके. बघा ही काय संख्या आहे? 1 8 27 64. काय आहेत ह्या संख्या? 1 8 27 64. बरोबर. जरा निरीक्षण करून बघा बरं, या संख्या काय आहेत? 1 8 27 आणि 64 या काय आहेत? या सगळ्या घन संख्या आहेत. काय आहेत? घनसंख्या. तर घनसंख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. एकाचा घन काय येतो? 1 कशाचा घन आहे? एकाचाच. एकाचा घन केलं तरी 1च येणार. 8 कशाचा घन आहे? 2चा. 2चा घन काय येणार? 8 येणार. 27 कशाचा घन आहे? 3चा. 64 कशाचा घन आहे? 4चा. मग आपला पुढचा घन कशाचा येणार? 5चा घन. काय येईल बघा बरं? 5चा घन काय येईल? 5चा घन काय येईल? 125. 5चा घन काय येईल? 125. हा कशाचा घन आहे? 5चा. पुढचा प्रश्न बघा आता. म्हणजे घन संख्या आणि वर्ग संख्या हे आपल्या काय पाहिजेत? पाठ असल्या पाहिजेत. त्यामुळे त्या जर पाठ असल्या तर ह्याचं तुम्ही उत्तर लगेच काढू शकता. घनसंख्या आणि वर्ग संख्या जर पाठ असतील तर उत्तर लगेच काढता येईल. पुढे बघा आता. 2 12 36 80 काय आहे? 2 12 36 आणि 80. याचं काय लॉजिक लावता येईल बघा बर. 2 12 36 आणि 80. याचं काय लॉजिक लावता येईल बघा बरं. 2 कसे आले? एकाचा घन अधिक एकाचा वर्ग. एकाचा घन पण एकच, एकाचा वर्ग पण एकच, अधिक 2. आपलं उत्तर हे 2 आलं. आता इथे बघा. 2चा वर्ग अधिक 2चा घन अधिक 2चा वर्ग. 2चा घन काय येतो? 8 येतो. आणि 2चा वर्ग काय येतो? 4 येतो. 8 अधिक 4 12. पुढचं बघा आता. 3चा वर्ग अधिक 3चा घन. 3चा वर्ग किती? 3 त्रिक 9 अधिक 3चा घन किती? 3 त्रिक 9 9 त्रिक 27. घनसंख्या म्हणजे त्यांचा 3दा गुणाकार. 3 गुणिले 3 गुणिले 3 27. 27 अधिक 9 बरोबर 36.
पुढे काय आहे 80. 80 काय आहे, एकाचा झाला, दोनचा, तीनचा आणि चारचा. 4चा वर्ग अधिक 4चा घन. 4चा वर्ग काय 16 आणि 4चा घन काय 4 चौक 16. 16 गुणिले परत 4, 16 चौक 64. तर यांची बेरीज किती होते 80. हे आपलं उत्तर आलं. पुढचं उत्तर आपल्याला पुढे काय करायचंय शोधायचं आहे. पुढे काय येणार आहे, 1चा घन, 1चं झालं, 2चं झालं, 3चं, 4चं आणि पुढे काय 5चं. तर आता 5चा वर्ग अधिक 5चा घन. 5चा वर्ग किती 25 अधिक 5चा घन किती 125. 125 अधिक 25 150. आपलं उत्तर काय असणार आहे, हे बघा स्क्रीनशॉट घ्यायचा. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा आता, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे बघा, 4, 9, 20, 43 आणि इकडे 185 आहे. आपल्याला इथे कोणती संख्या येणार आहे हे शोधायचं आहे. इथे कोणती संख्या येणार आहे ते शोधायचं आहे. काय लॉजिक लावता येऊ शकतं बघा बरं, काय लॉजिक लावता येऊ शकतं. 4चं 9 कसं काय आलं, 4चं 9 कसं काय आलं, 4 गुणिले 2 अधिक 1 बरोबर 9. म्हणजे ह्या संख्यांची दुप्पट करून त्याच्यामध्ये काय केलं ऍड केलं एक. पुढे बघा 9चं 20 कसं काय आलं, 9 गुणिले 2 अधिक 2. बघा काय केलं, 9 गुणिले 2 अधिक 2 20 आलं. पुढची संख्या 43 आली. आता पुढची 43 कशी काय आली, 20 गुणिले 2 अधिक 3 बरोबर 43. मग आता तुम्ही विचार करा पुढची संख्या काय येईल, 43 गुणिले 2 अधिक 4. 43 गुणे 86, 86 अधिक 4. 86 अधिक 4 किती होते 90. 90. आपलं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 4 90. काय येणार, ऑप्शन नंबर 4 90. समजतंय का तुम्हाला हे. वर्ग संख्या पाठ पाहिजेत, वर्ग संख्या आणि घनसंख्या पाठ पाहिजेत. माहिती आहेत का तुम्हाला, वर्ग संख्या कोणत्या आहेत, घनसंख्या कोणत्या आहेत. वर्ग तर जवळजवळ 20 पर्यंत, तर 20 ते 20 पर्यंत तर तोंड पाठच पाहिजेत. वर्ग आणि घन. वर्ग संख्या तुम्हाला माहिती असतील, पण घनसंख्या बघा, 1चा घन 1च येतो, 2चा घन 8 येतो, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा 125, 6चा 216, 7चा किती येतो 343, 8चा 512, 9चा 10
729 आणि 10चा कळलं का तुम्हाला? ह्या वर्गसंख्या आणि घनसंख्या ह्या घन आहेत, एवढे 10 पर्यंतचे घन आहेत. पुढचे आता मी एवढे लिहून दिलेत, पुढे तुम्ही काढा आणखी. ठीक आहे? पुढे बघा काय ते बघा, तुम्ही प्रयत्न करा, सोडवायचा प्रयत्न करा. कसं सोडवू शकता? ह्या प्रश्नाला तुम्ही कसं सोडवू शकता ते बघा बर. वीस, पहिला काय प्रश्न आहे? 20 आणि 30 यामध्ये कितीचा फरक आहे? पहिल्यांदा फरक बघूया आपण. 20 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा. दिसतंय का? बघा 20 आणि 30 यामध्ये कितीचा फरक आहे? 10चा. आणि यामध्ये कितीचा फरक आहे? 56 आणि 72 यामध्ये 16चा. कितीचा फरक आहे? इथून इथे, इथून इथे. म्हणजे किती स्टेप मध्ये आपण 16 पर्यंत पोहोचलो? असं केलं तर जमेल का? ते 10, इथे 12, इथे 14 आणि 16 पोहोचलो का नाही बरोबर आपण? बघा 10 पासून ते 16 पर्यंत. म्हणजे फरक काढल्यानंतर मग आता कोणती संख्या येईल? याच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? 12चा. मग 30 मध्ये 12 मिळवल्यानंतर किती होतील? 42. तर आपलं उत्तर आहे ना 42. काय आहे ना? 42. समजलं का तुम्हाला? पुढचा प्रश्न बघा कसा आहे, तुम्ही सोडवू शकता का? पहिल्यांदा फरक बघायचा. 52 आणि 59 काय आहे? 52 आणि 59 यामध्ये कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? 7चा. कितीचा फरक आहे? 7चा. 59 आणि 73 यामध्ये कितीचा फरक आहे? बघा 73 आणि 59 यामध्ये कितीचा फरक आहे? 13तून 9 गेले, हातच्याला 1 आणि 1. कितीचा फरक आहे? 14चा. पुढे 73 आणि 83 यामध्ये कितीचा फरक आहे? 10चा. कितीचा फरक आहे? 10चा. तर आपण जर इथे जर 21चा असता, इथे फरक जर 21चा असता तर सरळ 7च्या पाड्याचा फरक आला असता. पण तसं झालंय का? पुढे हा इथे 10चाच फरक आलाय. कसा काय आला असेल? 7 म्हणजे तुम्हाला जरा निरीक्षण केल्यावर समजेल का? 7 या 2 52ची बेरीज 7 होते बघा. 2 त्या अंकांची बेरीज, त्या संख्येच्या अंकांची बेरीज 7 होते. याची बेरीज 14 होते आणि याची बेरीज 10 होते. हे दिसतंय का तुम्हाला? आता मग याची बेरीज किती आहे? 8 आणि 3 किती झाले? 11. 11 झाले. तर पुढचा फरक कितीचा पाहिजे? 11चा. कितीचा पाहिजे? पुढचा फरक कितीचा पाहिजे? 11चा. मग 83 अधिक 11 94. किती येत आहे? 94. 83 अधिक 11 किती येत आहे?
94. म्हणून आपलं उत्तर असणार आहे 94. पुढे बघा, कोणत्या संख्या दिसत आहेत ह्या? आता यामध्ये तुम्हाला बघा वर्ग संख्या आणि घनसंख्या ह्या शोधता आल्या पाहिजेत. कोणती वर्ग संख्या आणि कोणती घनसंख्या आहे? 4 वर्ग संख्या आहे, 9 वर्ग संख्या आहे आणि 16 पण वर्ग संख्या आहे. म्हणजे ही पण वर्ग संख्या असणार. ही 8 घनसंख्या आहे आणि 27 घनसंख्या आहे. म्हणजे पुढची आपली घनसंख्या येईल. आपल्या पुढच्या प्रश्नाच्या जागी प्रश्नचिन्ह दिलं आहे. तिथे कोणती संख्या येईल? तर तिथं काय येईल? घनसंख्या येईल. काय येईल? घनसंख्या. मग हा 1चा घन झाला, हा 2चा घन झाला, हा 3चा घन झाला, पुढे 4चा घन. समजलं का लॉजिक तुम्हाला? काय आहे पुढे? 4चा घन. मग 4चा घन काय येतो? बघा ऑप्शन मध्ये 4चा घन काय येईल? आपण वर्गांचं लॉजिक लावायचंच नाही. एक हे आपण फक्त निरीक्षण करून कोणती वर्ग संख्या आणि घनसंख्या दिसतात, या काहीतरी कोणाचा तरी वर्ग आहेत, घन आहेत, त्याचं आपण निरीक्षण केलं आणि आपल्याला पाहिजे हे. मग हे नाही चालत. हे बघा, हे घनसंख्या आपल्याला पाहिजे, इथे घनसंख्या. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 4चा घन. काय आहे 4चा घन? 64. पुढे बघा, दिसतोय का प्रश्न? बघा, सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हीच सोडवायचा प्रयत्न करा प्रश्न. कसं सोडवणार? काय लॉजिक लागतं याच्यामध्ये? बघा बर, 12 आणि 20 यामध्ये कितीचा फरक आहे? 12, 20, 30, 42, इथे डॅश आणि 72. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 8चा. ह्याच्यामध्ये कितीचा आहे? 10चा. ह्याच्यामध्ये कितीचा आहे? 12चा. मग आता पुढे याच्यामध्ये कितीचा असणार? 8चा, 10चा, 12चा आणि पुढे काय? 14चा. म्हणजे 42 अधिक 14 काय होईल? 42 अधिक 14. 42 आणि 14 काय होतं? 42 आणि 10 52, 52 आणि 4 56. हे बघा, तर इथे काय येईल? 56 येईल. बघा आता पुढचं काय येतंय बघा. पाचशे 20, 510 काय काय आहे याच्यामध्ये? फरक कितीचा होत गेलाय? 520 वरून 510 वर 10चा फरक. 510 वरून 490 वर कितीचा फरक? 20चा फरक. इथे कितीचा फरक? 30चा फरक. मग नेक्स्ट 40चा फरक. मग 460 वजा 40, 460 वजा 40 किती येईल? 460 वजा 40 किती येते? 400
20. ऑप्शन नंबर दिसत नाहीये का तुम्हाला? हे बघा, 420 वजा 460 वजा 40 420. हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा आता काय आहे पुढचं. चार बघा, 4 गुणिले 2 बरोबर 8. 8 गुणिले 2 बरोबर 16. 16 गुणिले 2 बरोबर 32. मग आपल्याला पाहिजे आता 32 गुणिले 2 बरोबर काय येतं? 64. काय येईल? 64. काय येईल आपलं उत्तर? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजतंय का तुम्हाला संख्या मालिका कशी असते, कशी सोडवायची असते? पुढे हे बघा, आता इकडे जास्त आहे आणि इकडे कमी 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 होत गेले. काय आहे? इकडे जास्त आहे आणि कमी कमी होत गेले म्हटल्यावर काय येईल? कसं लॉजिक लावायचं याचं? कसं येईल बघा बर. 120 ला कशाने भागायचं म्हणजे 30 उत्तर येईल? बघा बर, 120 याचं 30 आलं म्हणजे 31. तरी हे उलट करत गेलो तरी सुद्धा चालू शकेल. उलट करत गेलो तरी सुद्धा चालू शकेल. आपल्याला इकडून करणं अवघड जात असेल तर आपण इकडून देखील 5, इकडे 10 आलंय, 10 गुणिले 3 30 झालं. 30 गुणिले कितीने गुणाकार केलाय? 4. आणि मग हे काय येईल बघा? 2. इथे कोणती संख्या पाहिजे की त्याला गुणल्यावर 10 येईल? इथे 5च पाहिजे. 5 गुणिले 1, 5 गुणिले 2, 5 गुणिले 2 10 आणि हे 5 गुणिले 1 1. 5 एके 5, 5 दुने 10, 5 एके 5, 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 चौक 88. समजतंय का कशी चालली संख्या मालिका? हे तुम्हाला 2 प्रश्न सरावासाठी आहेत बघा. घरी सोडून घ्यायचा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घरी सोडवा. स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि हे 2 प्रश्न घरी सोडवून आणायचे. हा एक प्रश्न आणि पुढचा एक प्रश्न बघा. हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न घरी सोडवून बघायचे आहेत, सुटतायत का आपल्याला. ठीक आहे? तर बघा आपण काय काय बघितलं आज. अपूर्ण संख्या मालिका पूर्ण करणे. काय बघितलं आज आपण? अपूर्ण संख्या मालिका पूर्ण कशी करायची ते. याच्यामध्ये मी सांगितलं तसं बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गसंख्या, घनसंख्या या क्रियांचा वापर करून सगळे सोडवायचं असतं. क्रमवार संख्या, समसंख्या असतात, विषम संख्या असतात, मूळ संख्या असतात. यांचा देखील विचार करावा लागतो. पुढे बघा, हे बघा काय काय फरक आहे यांचा कशामध्ये.
बघा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि हे देखील प्रश्न तुम्ही पुन्हा घरी सोडवून बघा. हे आहेत हे देखील प्रश्न परत घरी सोडवून बघायचे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा प्रत्येक स्लाइडचा. मी हे सगळं तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. आणि हे तर होमवर्क साठीच आहेत प्रश्न. ओके, थँक्यू. तर आज आपला अपूर्ण संख्या मालिका पूर्ण करणे हा घटक संपलेला आहे.